एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। मला तर माहिती नव्हतं कोण आमदार आहे त्याच्यात। आता तुम्ही नाव सांगितलेलं आहे, त्यांच्यासारखा दिसतो मला तो। आणि मी तर म्हणेल समोर जो कोण व्यक्ती आहे तो पण कोण आहे तपासला पाहिजे। एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे। इथं सामान्य माणसाकडे 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात। 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही। बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते। एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात आणि मग एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि ह्या नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल। पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत। मी हे जनतेच्या समोर आणलेलं आहे। कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे, यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना, त्यामुळे घरातला व्हिडिओ समोर आला होता की नोटांच्या बॅगच्या बॅग भरलेल्या। आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल। आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना ते द्यायचे असतील। त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा, आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। या व्हिडिओचा काही अंशी जरी सत्यता आढळली तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल असं ते म्हणतात। हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा, माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काय यांच्या शेतीचे उत्पन्न